तर जेव्हा आपण काश्मीरचा विचार केला तेव्हा आपल्याला समोर चित्र आलं गेल्या 30-35 वर्षामध्ये, ते हेच आलं की तिथे अतिरेकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिथे दहशत आहे. त्यांच्या मर्जीशिवाय तिथे अनेक काळ निवडणुका झाल्या नाहीत, प्रगती झाली नाही, तिथे विकास झाला नाही. अशा सगळ्याच बाबतीमध्ये तिथली जी जनता आहे ती मागे राहिली. बरं, या सगळ्याचा जो हा बदल आहे, हा बदल कशामुळे झालेला आहे? तर सरकार जेव्हा बदललं तेव्हा या 10-15 वर्षांमध्ये आपल्याला हा बदल पाहायला मिळालेला आहे. तर या 10-12 वर्षामध्ये आपण त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. पण तिथे आपण ते देत नाही आहोत. ही सुद्धा कुठेतरी गोष्ट मनाला खटकली. सरसकट मुस्लिम वाईट नाहीयेत हे जरी सत्य असलं, तरी सुद्धा या सगळ्या षडयंत्रामागे पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी संघटनांचा हात होता, हेही आपल्या लक्षात आलं. त्याचबरोबर स्थानिक जी जनता आहे, काही नागरिक तिथले जे आहेत, कदाचित काहींना पैशांचा आमिष आहे, पण तिथल्या स्थानिक जनतेने त्यांना मदत केलेली आहे, त्यांना रसद पुरवलेली आहे. हे सुद्धा एक सत्य आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. हे असं सगळं असताना या सगळ्याचा सारासार विचार करून खरं तर सामाजिक माध्यमांमधून आपण आपल्या प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होत्या. पण तशा त्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या नाहीत. कोणीतरी एक बाजू धर्माची लावून घेत होतं. बरं, ते लिहिताना सुद्धा पुरोगामी मंडळींनी कहर केला. म्हणजे मुस्लिम आणि तिथे आता सगळं बायकॉट होता कामा नये. तिथे काश्मीरी जिंदा राहायला हवी. तिथे पर्यटन व्हायला हवं. हे सगळं मान्य आहे मंडळी. पण तो जो क्षण होता, तो जो काळ होता, तिथे हे सगळं मांडण्याची गरज होती का? निव्वळ आणि निव्वळ मुस्लिमांवरती अन्याय होतो हे म्हणण्याची गरज होती का? तिथे जसा मुस्लिमांवरती अन्याय होतो आहे, तसा तो हिंदूंवरतीही होतो आहे. आजही काश्मीरी पंडित मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापित आहेत. हे या मंडळींना कळू नये का? तीच बाजू हिंदुत्ववाद्यांची. तिथे सरसकट सगळे मुस्लिम नालायक आहेत. यांना बायकॉटच करायला पाहिजे. अशाच पद्धतीची यांची वृत्ती आहे, असं म्हणणं सुद्धा योग्य नाही मंडळी. कारण जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथे आपण पाहिलं की तिथला जो आदिल हुसेन आहे, या घोडेस्वाराने आपले प्राण तिथे गमावले. हल्ला झाल्यानंतर तिथले जे घोडेस्वार होते किंवा काश्मीरी लोक होते जे तिथे दुकान चालवत होते किंवा इतर जे काही नागरिक आहेत, या सगळ्यांनी देशभरातून वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले जे पर्यटक आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मदत केलेली आहे. तिरस्कार मग तो मुस्लिमांबद्दल असेल किंवा हिंदूंबद्दल असेल, आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत? बरं, हे सगळं करताना आपण दोघंही याच देशामध्ये राहणार आहोत.